पाहिजे तेवढ्या भाज्या आपण एक्सपोर्ट केलेल्या आहेत. बघा इकडे हे होलसेल मार्केट पण आहे. चेरी सारखे दिसतील पण हे टोमॅटो आहे. नवीन काहीतरी बघायला मिळालं आपल्याला. सध्या पितृपक्षात महाग झाली आहे आणि तुम्हाला प्रॉपर गावठी भाज्या हव्या असतील बघा हे सगळे पेनवाले बसलेले ताई. इथले लोकल भाज्या आहेत सर्व. पनवेलचा रायगड भाजी मार्केट आता जरा कमी उतरायला लागली आहे गावात. अजून पण बरं काय काय खायचं आहे. ही लाल लाल दिसेल तुम्हाला. ही लाल मातीतली आहे अशी वाटते. आता रानातनं काढून आणली की काय. बघा दादा सांगतो दुकडून खायचे ते घ्या. चिकूला वास हा राहिलेलाच नाही. वांगी कलरची वांगी आहेत. ही हिरवी गारगार कारली. बघा कवळी भेंडी आहे. आतमध्ये आहे ते भाजी मार्केट. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बापरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता मी आहे पनवेलला आणि पनवेलला आहे रायगड बाजार आणि इकडेच असतो पनवेलचा सगळ्यात मोठा भाजी बाजार म्हणजे भाजी मार्केट. आणि तेच भाजी मार्केट आपण एक्सप्लोर करायला आलो आहोत. हे आहे रायगड बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचं. हा गेट आहे आणि या गेटच्या आतमध्ये आहे मार्केट भाजी मार्केट बघा. आणि बाहेर सर्व हे फळवाले बसलेले आहेत. पूर्ण गल्ली आणि ही पूर्ण मार्केटचीच गल्ली आहे पण हे सगळे फळवाले आहेत त्या गल्लीमध्ये बाहेर म्हणजे. आणि आतमध्ये आहे ते भाजी मार्केट. बाहेर लिंबू आले. लिंबू कसे आहेत दादा? 20ला 3 आहे, 4 घ्या, 50ला 10. बघा केवढी मोठी आहे. 20ला 3. आणि हे कसं आहे दादा? बघा ही 20ला 5 आहे साईज बघा. सॉरी 20ला ही 4 आहेत साईज बघा. आणि ती 5 आहे 20ला. साईज बघा केवढे. 20 रुपयाची 4, 5 रुपयाला 1. कोथिंबीर आहे कशी जोडी? बघा 10 रुपये कोथिंबीरची जोडी आहे. ही घ्या किंवा ही घ्या कुठली घ्या. 10 रुपये कोथिंबीरची जोडी कोणती पण घ्या. पूर्ण मार्केट आहे. बघा इकडे जरा आतमध्ये आलं तर 15 रुपये. इकडे 15 रुपये. गेटच्या बाहेर 10 रुपये होती पण ही जोडी खूप मोठी आहे. 15च्या बाहेर बघा. 10 वाली छोटी होती, 15 वाली बघा केवढी मोठी आहे. गावठी कोथिंबीर आहे म्हणतो. टोमॅटो आहे. टोमॅटो कशा दादा? 40 रुपये किलो टोमॅटो. हां 2 किलो घेतले 70 रुपये. होलसेल रेट सांगतो लगेच. 2 किलो घेतले 70 रुपये. 1 किलो 40 रुपये. कुठले पण घ्या टोमॅटो. आणि कारली कशी आहेत? 30 रुपयाला अर्धा किलो कारली. 50 रुपये किलो ना? 50 रुपये. आणि इकडे आलं. आलं कसं आहे दादा? बघा 40 रुपये पाव किलो आलं आहे. आणि आपली वांगी आहेत. वांगी कितना? कसं आहे? 40 का आधा किलो का 70. बघा 70 रुपये किलो, 40 रुपये अर्धा किलो. आणि इकडे भेंडी आहे. कशी आहे भेंडी? भेंडी 40 रुपयाला अर्धा, 80 रुपये किलो. बघा कवळी भेंडी आहे. 80 रुपये किलो, 40 रुपये अर्धा किलो भेंडी. आणि इकडे शिमला मिरची पण आहे. कसं आहे दादा? 40ला अर्धा, किलोची 70 रुपये. बघा 1 किलो 70, 40 रुपये अर्धा. आणि मस्त दिसते शिमला मिरची बघा. कलर बघा शिमला मिरची एकदम 1 नंबर माल. आणि सगळ्या भाज्या कुठल्या येतात दादा या? हे वाशीची येते. वाशीचीच येते का इकडे? ओके बघा वाशी APMC मधनं इथे माल येतो आणि विकला जातो. दुधी कशी आहे मित्र? 80 रुपये किलो, 60 रुपये किलो. बघा 80 रुपये किलो दुधी. असं प्लॅस्टिकमध्ये पॅक केलं पण पीसवर नाही. 80 रुपये किलो आहे दुधी. आणि ही भेंडी आहे 30 रुपये अर्धा किलो, 60 रुपये किलो. बघा ही कोळी भेंडी आहे चांगली छानपैकी. 30 रुपये अर्धा किलो, 1 किलो 60 रुपये. आणि फ्लॉवर कसा आहे दादा? 80 रुपये. बघा फ्लॉवर आहे 80 रुपये किलो. इकडे गाजर आहे तुम्हाला 40 रुपये अर्धा किलो, 70 रुपये किलो गाजर. आणि बीट कसे आहे मग दादा? 40 रुपये अर्धा किलो, 70 रुपये किलो बीट पण. मावशी शेंगा कशा आहेत? बघा 100 रुपये किलो शेंगा आहेत. भुईमुगाची शेंगा 100 रुपये किलो. आणि हिरवी गारगार कारली कशी किलो आहे? 60 रुपये. बघा कारली 60 रुपये किलो मावशींकडे. आणि सगळ्यांकडे जीपे आहे. कॅशची काय गरज नाही आहे. म्हणजे कॅश असेल तरी चालेल, जीपे आहे, टेन्शन नाही. आणि मिरची कशी आहे? बघा 50 रुपये अर्धा किलो, 30 रुपये पाव किलो. आणि ही कमी तिखटवाली मिरची आहे. टोमॅटो कसे? बघा 30 रुपये किलो टोमॅटो आहेत. टोमॅटोमध्ये पण रेट आहे. तिकडे 40 रुपये किलो होते, इथे 30 रुपये किलो टोमॅटो. आणि कोबी कसं आहे ते? बघा 40 रुपये किलो. हे सगळं किलोवरच आहे. 40 रुपये किलो कोबी आहे. आणि मस्त अशी वांगी दिसते. वांगी कलरची वांगी आहेत. कसं आहे? 60 रुपये. बघा 60 रुपये किलो हे वांगे आहे. इकडे शेवग्याची शेंग दिसली आपल्याला. कशी आहे शेंग दादा?
बघा 120 रुपये किलो शेंग आहे, शेवग्याची शेंग. आणि इकडे भुईमुगाच्या शेंगा 100 रुपये किलो. मेथी कशी आहे दादा? बघा मेथी जोडी 20 रुपये आहे. आणि शेपू बघा, शेपूची जोडी आहे 10 रुपये. शेपूला आजकाल वास बिलकुल नसतो, कुठेही घ्या शेपूला वास हा राहिलेलाच नाही. बिना वासाचा शेपू आहे सगळा आणि तो आहे 10 रुपये जुडी. बघा रताळी आहेत, कसं आहे बघा 80 रुपये किलो रताळी आहेत. आणि या भाऊकडे सगळ्या बाहेरच्या भाज्या आहेत, चायनीज भाज्या आहेत. कोबी कशी आहे? 40 रुपये पाव. बघा 40 रुपये पाव किलो. आणि सगळ्या भाज्या बाहेरच्या, म्हणजे बनतात इंडियामध्येच पण कलर बघा कसे आहेत ते, याला बाहेरच्या चायनीज भाज्या म्हणतात. 40 रुपये पाव किलो ही भाजी. आणि सेलरी कशी आहे ती? सेलरी 40 रुपये पाव किलो. बघा ती कोथिंबीर सारखी, नेहमी सांगतो ना कोथिंबीर सारखी दिसेल पण कोथिंबीर नाही, सेलरी भाजी 40 रुपये पाव किलो. आणि दम आलूचं पॅकेट कसं ठेवलं आहे? 40 रुपये किलो. हे बघा 40 रुपये किलो दम आलू. आवळा कसा आहे दादा? 100 रुपये किलो. हे बघा 100 रुपये किलो आवळा आहे. हे जुगनी कशी आहे? 50 रुपये पाव. बघा 50 रुपये पाव किलो जुगनी आहे. आणि शिमला मिरची पॅक केलेली आहे, कसं 100 रुपये पॅकेट की 80 रुपये? बघा 80 रुपयाला 2 शिमला मिरची कलरवाल्या. अशा वेगवेगळ्या भाज्या मिळतील तुम्हाला या मार्केटमध्ये. आणि मार्केट बघा पूर्ण मार्केट आहे, इथून गेटने सुरुवात झाली आणि पूर्ण लाईन मार्केटच आहे. आणि अजून आतमधल्या साईडला पण आहेत. बघा करंदे दिसतात आपल्याला या मार्केटमध्ये. बघा दादा सांगतात उकडून खायचे करंदा. एका रताळ्यासारखे उकडून खायचे का? रताळ्यासारखे उकडून खायचे करंदा 100 रुपये किलो रेट आहे. 100 रुपये किलो. पापडी कशी आहे? 60 रुपये किलो पापडी आहे बघा इकडे. आणि मोठी मिरची आहे, भजीवाली मिरची कशी आहे ती दादा? 20 का भाव, 40 का भाव. 20 रुपये पाव किलो ही मिरची आहे. आणि लॉटमध्ये घेतलं किलोमध्ये तर 80 रुपयाला तुम्हाला 1.25 किलो पण मिळेल. कांद्याची पात कशी आहे दादा ही पात? 15. बघा 15 रुपये जुडी आहे कांद्याची पात आहे. मोजून 6 कांदे आहेत, छोटे छोटे आहेत बघा. 6 कांद्याची जुडी बांधलेली आहे, 15 रुपयाला जुडी. आणि पालक जुडी कशी आहे? 20 रुपये. बघा 20 रुपये जुडी आहे पालकची. बघा जुडी अशी वाटते आत्ता रानातनं काढून आणली की काय, ही माती पण निघाली. आणि 20 रुपये जुडी आहे ही पालकची. गवार कसे दादा? 40 का अर्धा, 80. 80 रुपये किलो, 40 रुपये अर्धा किलो गवार. आणि राजमा 80 रुपये किलो. बघा राजमा पण आहे 80 रुपये किलो. कच्चे आंबे कसे? हां बघा हे तोतापुरी आंबे आहेत, कच्चे आहेत, 140 रुपये किलो. आणि बघा भुईमुगाची शेंग ही लाल लाल दिसेल तुम्हाला, ही लाल मातीतली आहे. आणि ती जी पुढे आहे ना ती काळ्या मातीतली आहे. ती 90 रुपये किलो आहे, ही 80 रुपये किलो आहे. कशी आहे गावठी काकडी? 100-250 किलो आहे. बघा 100 रुपयाला 2.5 किलो गावठी काकडी. आणि मिरची कशी आहे मग? मिरची किती पाहिजे? ही तिखटवाली कशी आहे? 20 पाव 30, अर्धा किलो 50. बघा 1 किलो 50, 30 रुपये अर्धा किलो, 20 रुपये पाव किलो हा रेट आहे. आणि तिखटवाली मिरची आहे. इकडे बघा बीट आहे 40 रुपये किलो. आणि गाजर आहेत ते 50 रुपये किलो. आणि बघा इकडे भोपळा आहे 60 रुपये किलो, 30 रुपये अर्धा किलो. आणि मिनिमम अर्धा किलो घ्यायला लागतो. आणि सुरण कसं दादा? 60 रुपये किलो. बघा सुरण आहे 60 रुपये किलो. आणि ही मोठी मोठी वांगी ही कशी किलो आहे? 50 रुपये. आणि बघा ही मोठी वांगी आहे दिसते तुम्हाला, ही 50 रुपये किलो आहे वांगी. भरता वांगी. भरता वांगी, याला भरता वांगीच म्हणतात ॲक्च्युली, बरीच करायला वापरतात जास्त. चला आता आपण बीट पण घेतलेलं आहे, गाजर पण घेतलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे आपण मार्केटमध्ये आलो तर काहीतरी काय घेतच असतो. आता आपण आणि गाजर वगैरे घेतलेलं आहे, अजून पण बरं काय काय घ्यायचं आहे. दोडका कसा आहे दादा? 80 रुपये. बघा 80 रुपये किलो दोडका. इकडे वांगी आहेत ही 40 रुपये अर्धा किलो आहेत, 70 रुपये किलो मिळतील तुम्हाला. हे बघा ही फरसबी आहे, ही 60 रुपये किलो आहे फरसबी. आणि हा घेवडा आहे तो 50 रुपये अर्धा किलो ना, 100 रुपये किलो घेवडा. बघा हा पापडी घेवडा आहे 50 रुपये अर्धा किलो, 100 रुपये किलो. आणि हा जो घेवडा आहे हा कसा घेवडा दादा? बघा 40 रुपये अर्धा किलो, 70 रुपयाला किलो मिळेल तुम्हाला. बघा 30 रुपये अर्धा किलो भेंडी आहे. शिमला पण 30 रुपये का? शिमला 40 रुपये अर्धा किलो, 80 रुपये किलो. बघा सगळं स्वस्त आहे दादांकडे, मस्त रेट आहे. दुकानाचं नाव काय आहे?
बघा बैरोनाथ व्हेजिटेबल्स. आणि इकडे गवारची शेंगा कशी आहे गवार? गवार 80 रुपये किलो. बघा गवार आहे 80 रुपये किलो. आता जरा कमी उतरायला लागली आहे गवार. काल परवा मी घेतली तर 100 रुपये किलो होते, आता 80 रुपये किलो आहे. पण गेटने आतमध्ये आलो आणि अजून आतमध्ये मार्केट आहे. मला बोलतो की अजून आतमध्ये साईडला मार्केट आहे दाखवतो. पूर्ण मार्केट आहे. पनवेलचा रायगड भाजी मार्केट हे बघा. सगळे भाजीवाले तिकडे आतमध्ये. हे बघा आजी माठ घेऊन बसली आहे. हिरवा माठ कसा आहे? हा 20 रुपये. बघा माठाची जुडी आहे 20 रुपये. आणि लाल बघा लाल पण 20 रुपये. ही करडी आहे का? आंबाडी. बघा आंबाडीची भाजी आहे. हिचं कशी 20 रुपयेच का? मग 15. हा बघा ही आंबाडी आहे 15 रुपयाची जुडी आहे. हे बघा तिकडे आंबाड्याची भाजी आजी घेऊन बसल्या मार्केटमध्ये मस्तपैकी हिरव्या हिरव्या भाज्या. गाव कुठलं तुझं? इथं जवळच का? हा बघा इथले लोकल भाज्या आहेत त्या सर्व त्यांच्या शेतातल्या गावठी भाज्या. बघा आणि आळूची पानं कशी आहेत? बघा 100 रुपयाला 3 पानं आहेत. पण साईज बघा ही भाजीचं आहे का आळूच आहे? वडीच आहे. बघा वडीचा आळू आहे. साईज बघा केवढी आहे. 100 रुपयाला पण 3च पानं मिळतील तुम्हाला. बघा 4 देते आजी. आजी एकदम दिलखुश आहे 4 देते. इकडे आजीने दाखवलं आपण माठा. हा कशी जुडी? 20 रुपयेच. बघा ही माठाची जुडी हिरवा माठ 20 रुपयेच आहे. आणि हा पण माठच आहे. ही पण 20 रुपयाला जुडीच आहे. बघा आजीकडे. इकडे पडवळ आहे. पडवळ कशी आहे? 60 रुपये किलो पडवळ आहे. आणि बघा हा गिलका आहे. कसा आहे हा गिलका? कसा आहे? बघा गिलका आहे 50 रुपये किलो. आणि इकडे दोडका आहे. हा कसा आहे? हा 40 रुपये किलो. आणि या सगळ्या भाज्यांना पेनचे आहेत. बघा हे सगळे पेनवाले बसलेले आहेत ताई. बघा लोकल भाजीवाले सर्व हे त्यांच्या लोकल रानातल्या भाज्या आहेत पेनच्या त्या त्यांच्या. बघा आणि भेंडी कशी आहे ताई? बघा भेंडी आहे 60 रुपये किलो. आणि बघा कशी मस्त कवळी गावठी भेंडी 60 रुपये किलो. आणि सर्व लोकल इकडचे रायगडचेच पेनमधले. रायगड मार्केटमध्ये तुम्हाला रायगडच्याच भाज्या मिळतील जास्त. दुधी कसा ताई? 40 रुपये किलो. बघा दुधी आहे 40 रुपये किलो. पपई कसा आहे हो? कसा आहे सांगा तर? 30 रुपये किलो. बघा कच्चा पपई 30 रुपये किलो. 25ला पण देतील बघा ह्या मावशी. आणि यांच्याकडे पण सर्व गावठी भाज्या आहेत सर्व. काकडी कशी? 40 रुपये किलो आहे ना? ही सगळी 40 रुपयाची का? हा किलो ना. हे बघा 40 रुपये किलो आहे काकडी. आणि भाजी मार्केट असतं किती वाजता? 1 वाजेपर्यंत. 2ला दुसरा बोलतो. आणि सकाळी? सकाळी 12-1 रात्री. नाही सकाळी किती वाजता येतात? आम्ही पहाटे 3 वाजता. बघा या पहाटे 3 वाजता येतात ताई. आणि दुपारी 12-1 वाजेपर्यंत असतं ना. आणि त्यानंतर दुसरे लोक येतात. मग डबल दुसरा बोलतो मार्केट ते भैया नाही. हो का? सकाळी सगळे गाववाले आणि दुपारनंतर सगळे भैया. 12 वाजता रात्रीचे, कोणी 1 वाजता. ओके. म्हणजे हे दिवस रात्र चालूच असतं मार्केट. तुम्हाला कधी या भाज्या घ्यायला काय वेळ काळ काय नाही? संध्याकाळी असे बसत लोक. मग तो भैया लांबच्या येतात ना ते टेम्पोत नेतात तिकडे काल. ओके 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 ओके. म्हणजे मेन मार्केट 12 वाजेपर्यंत. 12-1 वाजेपर्यंत. बघा सकाळी तुम्ही 3-4 वाजल्यानंतर दुपारी 12-1 वाजेपर्यंत हे मार्केट असतं. आणि तुम्हाला प्रॉपर गावठी भाज्या हव्या असतील तर इकडे आतमधल्या साईडला या. बाहेर जे आहेत ना त्यांच्यापेक्षा आतमधल्या साईडला या तुम्हाला गावठी भाज्या मिळतील. कसा आहे भोपळा? कसा आहे हा? सांगा कसा आहे सांगतात. हे नगावर आहे का? कसा आहे सांगतात? 60 रुपये नग. बघा 60 रुपये नग भोपळा आहे. छोटा असेल तर थोडा कमी, मोठा असेल तर थोडं जास्त असा रेट आहे. आणि गावठी भोपळा आहे. आणि पपई कशी किलोवर आहे का? कशी ती? पपई किती पाहिजे? कशी किलो? किलो 30 रुपये आहे. पण तिला बघा 30 रुपये किलो आहे. 50 तर 3 किलो देणार. 3 पीस देणार मोठेवाले. इकडे पण करांदे. कसे देते करांदे? 50 ने दिले बघ. किती दिले? 2 किलो. 50 रुपयाला 2 किलो. बघा 100 रुपयाला 2 किलो. 50 रुपयाने किलो नाही. बघा हे करांदे आपण बाहेर बघितलेले मोठे ते 100 रुपये किलो होते. आणि हे बघा हे 50 रुपये किलो आहे. थोडी साईज छोटी आहे. 100 रुपयाला 2 किलो. बघा आताच येते का? बघा 50 ने देते ही मावशी. हे बघा हे फळ आहे. भाजी आहे का फळ आहे? हे बघा भाजी आहे. 7पुते भाजी आहे ही. आणि एक वेगळी भाजी या मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळेल. 7पुते भाजी. कशी ती 7पुते भाजी? पण आता किती उपासाची भाजी आहे का? 200 रुपये किलो. बघा ही महाग झाली आहे. 200 रुपये किलो 7पुते भाजी. बाकी स्वस्त असते.
पण सध्या पितृपक्षात महाग झाली आहे. आणि ही कसली पानं आहे? सातपुतेचीच. आणि ही पण विकते कशी? बघा, हे सातपुते जी आपण भाजी बघितली बघा इथेच आहे, त्याचीच ही पानं आहेत. आणि ही 10 रुपयाला जुडी आहे, 20 रुपयाला 3 जुड्या मिळतील तुम्हाला पानांच्या पण. बघा हे भाजी, त्याची पानं पण. नवीन काहीतरी बघायला मिळालं आपल्याला पनवेलच्या रायगड भाजी मार्केटमध्ये. इकडे शिरोळे म्हणजे 50 रुपये किलोने मिळेल तुम्हाला. आणि हा बघा इकडे गोल दुधी पण आहे. अशा वेगवेगळ्या भाज्या तुम्हाला लोकल भाज्या इथे बघायला मिळतील मार्केटमध्ये. हा भोपळा कसा दिलाय? कापून ठेवलाय 20 रुपयाला 1 पीस. बघा भोपळे इथे कापून ठेवलेत आणि 20 रुपयाला 1 पीस आहे बघा भोपळ्याचा. कणसं कसे आहेत ते? बघा 50 रुपयाला 3 आहेत. मक्याची कणसं 4 येते. किडीवाला एक भी बघा भरलेली आहेत. दादा किडीवाला एक भी नाही देखा. हां हे बघा, आणि 50 रुपयाची 4 मिळतील तुम्हाला कणसं. आणि इकडे गुरांचं तर मजा असते बघा, चाराच चारा आहे. गवत पाठीमागे दिसतात तुला, गुरं सर्व खात आहेत. भाजीच भाजी यांना खायला. मशरूमचं पॅकेट कसं दादा? 40 रुपये. किती आहे ते? 200 ग्रॅमचं. बघा 40 रुपयाला 200 ग्रॅम मशरूमचं पॅकेट आहे. आणि हे टोमॅटोचं पॅकेट आहे. टोमॅटो कसे? 30 रुपये. 30 रुपये पॅकेट. ते पण 200 ग्रॅमचं. 200 ग्रॅमचं पॅकेट आहे 30 रुपयाला. चेरीसारखे दिसतील पण हे टोमॅटो आहे. आणि इकडे सगळे असं पॅक करून ठेवलं आहे. मका पण पॅक करून ठेवला आहे. किलो आहे ना? कसा किलो? 70 रुपये. बघा 70 रुपये किलो मका. सोललेला मका, सोलायचा पण त्रास नाही, रेडीमध्ये एकदम. आणि इकडे पण सगळ्या तुम्हाला चायनीज टाईपच्या भाज्या मिळतात. पिकतात इकडेच आहेत, फक्त त्याला नाव चायनीज भाज्या म्हणून. आणि बघा इकडे हे होलसेल मार्केट पण आहे. मी सकाळी सकाळी आलं तुम्हाला होलसेलमध्ये सर्व मिळेल असं 10 किलो 20 किलोच्या गोण्यांमध्ये. आणि ते कमी रेटमध्ये मिळेल. मग असे हे जसं साहिल व्हेजिटेबल कंपनी अशा हा दुकान आहेत. हे कृषी बाजार समितीचं मार्केट आहे, रायगडचं भाजी मार्केट. हा फ्लॉवर आहे 40 रुपये किलो. आणि कोबी पण सेम आहे का दादा? बघा कोबी पण 40 रुपये किलो. आणि इकडे बघा टोमॅटो 20 रुपये किलो. 40 रुपयापासून सुरुवात झालेली 40, 30, आता 20 रुपयावर आले ते टोमॅटो. 20 रुपये किलो. हा बघा हे 30 रुपये किलो का? बघा 2 किलो घेतले तर 50 रुपये, 1 किलो 30 रुपये. आणि हे 20 रुपये किलो टोमॅटो. ठीक आहे मित्रांनो, असं होतं हे आपलं पनवेलचं रायगड भाजी मार्केट, म्हणजेच कृषी बाजार समितीचं भाजी मार्केट. आणि शक्य तेवढ्या भाज्या आपण एक्सपोर्ट केलेल्या आहेत. आणि ते लोकल भाजीवाले पण बसतात, म्हणजे इकडचे रायगडमधले पेनवरनं आलेले आणि अजूनही गावाचं नाव आहे म्हणजे लक्षात नाही ते पण. आणि आहेत भाज्या तर सर्व आहेत, रेट पण चांगले आहेत. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा रायगड भाजी मार्केटचा म्हणजे पनवेलचा रायगड भाजी मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपलं नवनवीन व्हिडिओ होतो. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. आणि मागून दादा सांगतोय सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब पण करा.